Hello. 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 Oh. विद्यार्थ्यांनो आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो, येतोय ना? ओके, आपण सुरुवात करूयात आपल्या अभ्यासाला आता. ठीक आहे. ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मित्रांनो, मुलं आता बघा, या सिरीला 45 मुलांनी अटेंड केलंय लेक्चर आपलं. आपले ऍडमिशन 2 डिव्हिजनचे आहेत, 120 120. आपण 200 पर्यंत समजूयात, अजून पूर्ण क्षमतेने भरले नाही डिव्हिजन, पण 175 200 पर्यंत ऍडमिशन झालेले आहेत आपले. पण फक्त 45 मुलं आता अटेंड करतायत, 52 झालेत. ठीक आहे. एक गोष्ट सगळ्यांनी करायची आहे. आता उर्वरित आपले जे मित्र मैत्रिणी असतील त्या सगळ्यांना लेक्चर अटेंड करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. कारण तुम्ही जे लेक्चर अटेंड करता त्याचं सगळं रेकॉर्ड इथे रेकॉर्ड होतंय. लेक्चर कुणी अटेंड केले आणि कुणी अटेंड केले नाही हे सगळं स्टेटस ते समजतं. त्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण व्हायला नको यासाठी सगळ्यांनी आता काळजीपूर्वक लेक्चर्स अटेंड करणं फार गरजेचं आहे. येते लक्ष सगळ्यांच्या. त्यामुळे जेवढं पॉसिबल होईल तुम्हाला हा मेसेज आपल्या मित्रांना देणं, तेवढं त्यांनी काळजीपूर्वक मेसेज द्या, जेणेकरून आपण फॉरवर्ड होऊ. अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. स्टेप बाय स्टेप आपण आता प्रत्येक विषयामध्ये सखोल पद्धतीने अभ्यास पाहायला सुरुवात केलेली आहे. त्यात काही प्रॅक्टिकल सारखे विषय आहेत. फॉर एक्झाम्पल कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग सेकंड, थर्ड ऑडिटिंग अँड टॅक्सेशन असेल, ऍडव्हान्स अकाउंटिंग असेल, हे सगळे विषय आता प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत. आणि हे सब्जेक्ट्स अटेंड केल्याशिवाय आणि प्रॅक्टिकल्स पाहिल्याशिवाय तुम्हाला कोणतीही गोष्ट समजणार नाही. आणि त्यामुळे थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टी समजावून घेणं फार गरजेचं ठरणार आहे. तर मी त्या निमित्ताने सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो. सगळे नोटबुक आणि पेन घेऊन क्लासला बसलेले आहेत. होप सो. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लेक्चर्स अटेंड करायचे आहेत. आता आपण आपला जो विषय आहे कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग सेकंड, CWA सेकंड, त्या विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. मी तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे अभ्यासक्रम एकदा सुरू झाल्यानंतर मात्र तो थांबवायचा नाही. जोपर्यंत तो सुरू होत नव्हता तोपर्यंत ठीक होतं, परंतु आता अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर मात्र थांबता येणार नाहीये. तुम्हाला झूम प्लॅटफॉर्मद्वारे त्याच पद्धतीने रेकॉर्डिंग लेक्चर्स जे आहेत त्या प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. बऱ्याच मुलांचं मत होतं की आम्हाला झूम लेक्चर्स समजत नाहीये सर, थोडंसं टेक्निकल अडचणी आहेत. मित्रांनो, हे लेक्चर रेकॉर्ड होतात त्यामुळे ते रेकॉर्ड करणं अपेक्षित आहे. आणि तुमचे जे रेकॉर्ड केलेले लेक्चर तुम्हाला आम्ही देणार आहोत त्याचं मात्र कुठे रेकॉर्ड होत नाहीये, तर ते युट्यूबला शेअर केले जातात. युट्यूब पब्लिक प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे आपल्याला त्या प्लॅटफॉर्मशी फारसं देणं घेणं नाही, परंतु मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकवणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण आपल्या विषयाचा सिलेबस जो आहे तो समजावून घेणार आहोत. मित्रांनो, या वर्षभरामध्ये आपल्याला एकूण 6 विषय आहेत. पैकी ऍडव्हान्स अकाउंटिंग आणि ऑडिटिंग अँड टॅक्सेशन हा विषय सरांनी सांगितलं असेल ते जाधव सर शिकवत आहेत. त्यानंतर कॉस्टिंग सेकंड आणि इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे 2 सब्जेक्ट मी शिकवणार आहे. उर्वरित कॉस्टिंग थर्ड आणि BRF हा विषय पगारे सर शिकवणार आहेत. तर माझ्याकडे जे विषय अलॉट झालेले आहेत त्यामध्ये IGDचं लेक्चर आपण यापूर्वी घेतलेलं आहे. IGDच्या लेक्चरमध्ये आपण
उदयोन्मुख भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये जी आहेत ते शिकलेलो आहोत. तर पहिलं लेक्चर कॉस्टिंगचं आपण अटेंड करतोय. तर कॉस्टिंगचा सिलेबस काय आहे तो पहिल्यांदा समजून घेणं फार गरजेचं आहे. साधारणपणे 2013 मध्ये जो सिलेबस रिवाइड झाला त्यानुसार 2015 मध्ये टीवाय बीकॉम साठी जो सिलेबस आपल्याला आलेला आहे तर तो सिलेबस आपल्याला लागू होतो. आपल्या सिलेबसचं आपल्या विषयाचं टायटल कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग सेकंड असं आहे आणि या विषयामध्ये आपल्याला ओव्हरहेड्स आणि मेथड्स ऑफ कॉस्टिंग हे शिकायचे आहे. ब्रॅकेटमध्ये इथे तुम्ही पाहत असाल स्क्रीनवर की ओव्हरहेड्स अँड मेथड्स ऑफ कॉस्टिंग पैकी पहिली टर्म जी आहे आपला इयरली पॅटर्न आहे. FYSY साठी आता सेमिस्टर पॅटर्न झालेला आहे. टीवाय बीकॉम साठी टोटल इयरली पॅटर्न आहे. 80-20 असं बायफर्केशन आहे आणि आपल्या प्रॅक्टिकलच्या विषयासाठी 20-20-60 असं बायफर्केशन मार्कांचं आहे. ते मी पुन्हा तुम्हाला सविस्तरपणे सांगेन. पण आज मात्र सिलेबसच्या अनुषंगाने ओव्हरहेड्स अँड मेथड्स ऑफ कॉस्टिंग. तर पहिल्या टर्म मध्ये आपल्याला ओव्हरहेड्सच्या संदर्भात शिकायचं आहे आणि दुसरी जी कन्सेप्ट आहे मेथड्स ऑफ कॉस्टिंग पूर्ण सेकंड टर्म मध्ये आपल्याला कॉस्टिंग मेथड्स पूर्ण कॉस्टिंग मेथड्स जे आहेत दोन प्रकारचे आणि त्याचे उपप्रकार काय आहेत मेथड्स काय आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत. म्हणजे पहिली टर्म ही ओव्हरहेडशी रिलेटेड आहे आणि दुसरी टर्म ही कॉस्टिंग मेथडशी रिलेटेड आहे. हे आपण समजून घेणं अपेक्षित आहे. तर आपल्या विषयाचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आपण समजून घेऊयात अगोदर. टू प्रोव्हाइड नॉलेज अबाउट द कन्सेप्ट्स अँड प्रिन्सिपल्स ऍप्लिकेशन ऑफ ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्सचं ऍप्लिकेशन आणि ओव्हरहेड्सशी रिलेटेड नॉलेज आहे ते समजावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रोव्हाइड ऑल्सो अंडरस्टँडिंग व्हेरियस मेथड्स ऑफ कॉस्टिंग अँड देअर ऍप्लिकेशन्स. दुसऱ्या टर्म मध्ये मी जे सांगितलं दुसऱ्या टर्म मध्ये कॉस्टिंग मेथड्स आपल्याला शिकायचे आहेत आणि त्याचा यूज कुठे कुठे केला जातो मेथड्सचा ते देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा सांगेन कॉस्टिंग सेकंड चा जो सिलेबस आहे त्या 100% सिलेबस पैकी या सिलेबस मधून 50% मार्क्स थेअरी साठी आहेत, 50% मार्क्स हे प्रॅक्टिकल साठी आहेत म्हणजे प्रॉब्लेम साठी आहेत. म्हणजे तुम्हाला जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे त्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये 50% किंवा 50 मार्कांसाठी थेअरीचे प्रश्न असणार आहेत आणि 50 मार्कांसाठी प्रॉब्लेम्स असणार आहेत. म्हणजे 50-50 आपण जे म्हणतो वेटेज आपले सिलेबस आहे. म्हणजे थेअरी 50% कंपल्सरी आहे आणि प्रॉब्लेम्स ज्याला आपण प्रॅक्टिकल्स म्हणतो ते 50% कंपल्सरी आहेत. बरीच मुलं प्रॅक्टिकली बऱ्याच गोष्टी प्रॉब्लेम समजावून घेतात, कॉन्सन्ट्रेट करतात, मित्रांकडून समजून घेतात, टीचर्सकडून समजून घेतात, पण थेअरीच्या बाबतीत उदासीनता दिसून येते. आजपर्यंतचा आमचा अनुभव असा आहे. त्यामुळे तुम्ही यानंतर आता तुम्हाला थेअरी आम्ही देणारच आहोत बरोबर. सॉफ्ट कॉपी मध्ये असेल, लेक्चरच्या अनुषंगाने असेल, तर ते मटेरियल तुम्हाला ऑलरेडी मिळणार आहे. प्लस मटेरियल मिळाल्यानंतर अभ्यास मात्र जो करायचा आहे तो तुम्हालाच करावा लागणार आहे. तर थेअरीचं 50% वेटेज लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या सिलेबस मध्ये प्रोसीड व्हायचं आहे. बऱ्याच मुलांना थेअरीमध्ये खूप कमी मार्क्स मिळतात. प्रॅक्टिकलच्या आधारे ते पास होण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो, पण हा प्रवास निश्चितपणे चुकीचा आहे. आपल्याला तो कधीही अडचणीत आणू शकतो आणि त्यामुळे थेअरी प्लस प्रॅक्टिकल्स हे कॉम्बिनेशन तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. थेअरीसाठी तुम्हाला ज्या कन्सेप्ट आहेत त्या सोप्या कन्सेप्ट आहेत आणि एक गोष्ट निश्चित आहे, थेअरी समजून घेतल्याशिवाय प्रॅक्टिकल्स किंवा प्रॉब्लेम समजणार नाहीत आणि म्हणून थेअरी समजावून घेणं फार गरजेचं आहे. काही मुलांना तशी गरज वाटत नाही, वेगळ्या मानसिकतेची मुलं असतात. पण मी पुन्हा एकदा मुद्दा म्हणून सांगतो, सगळ्यांनी अगोदर थेअरी समजून घ्या आणि नंतर प्रॅक्टिकलचा विचार करा. तरच तुम्हाला थेअरी प्लस प्रॅक्टिकलचं जे कॉम्बिनेशन आहे ते मेंटेन करता येणार आहे. पहिल्या टर्म मध्ये आपल्याला एकूण 4 टॉपिक आहेत तुम्ही पाहता स्क्रीनवर. तर युनिट फर्स्ट आहे ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स ही काय संकल्पना आहे नेमकी, कशी निर्माण होते किंवा ओव्हरहेड्सची वस्तुस्थिती काय आहे, ओव्हरहेड्स का आणि कसे निर्माण होतात, त्यांना ओव्हरहेड्स का म्हटलं जातं, या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. दुसरं युनिट आहे अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स.
पार्ट फर्स्ट. तर पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला ओव्हरहेडची ओळख करून दिल्यानंतर दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला ओव्हरहेडचं अकाउंटिंग कसं केलं जातं दुसऱ्या प्रकरणामध्ये. तर त्यामध्ये स्टेप्स इन ओव्हरहेड अकाउंटिंग जे आहे त्या स्टेप्स आपल्याला शिकल्यानंतर त्यातली पहिली दुसरी स्टेप आहे, ती पहिली दुसरी स्टेप जी आहे ती पार्ट फर्स्ट मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण सांगतो की स्टेप्स इन ओव्हरहेड अकाउंटिंग साधारणपणे 5 स्टेप्स आहेत. कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स, एलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स, अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स, रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स. आता ह्या गोष्टी तुम्हाला लगेचच समजणार नाही. जेव्हा आपण थेरॉटिकल या गोष्टी समजावून घेणार आहोत तेव्हा आपल्याला त्या खूप चांगल्या समजणार आहेत, परंतु त्यासाठी समजावून घेणं फार गरजेचं आहे. तर अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स मध्ये तुम्हाला पार्ट फर्स्ट मध्ये अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड जे आहेत ते स्पष्ट केलेले आहेत. त्यानंतर युनिट नंबर 3 आहे अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स पार्ट सेकंड. तर यामध्ये तुम्हाला अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स आणि ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स सेकंड पार्ट मध्ये अपॉर्शनमेंट आणि रिअपॉर्शनमेंट प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल. तर पार्ट सेकंड मध्ये तुम्हाला ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स हे प्रामुख्याने त्या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. आणि नंतर चौथा टॉपिक आहे की जो कम्प्लिटली थेरॉटिकली आहे, त्याला आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग टेक्निक्स असं म्हटलेलं आहे. एबीसी टेक्निक्स त्याला ऍब्रिव्हिएशन त्याचं असं होतं, एबीसी टेक्निक्स शॉर्ट फॉर्म म्हणत आपण त्याला. तर एबीसी टेक्निक्स आपल्याला टोटली थेरॉटिकली शिकायचं आहे. तर प्रत्येक टॉपिक मध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असणार आहेत त्याची ओळख आपण अगोदर करून घेऊयात. तर पहिलं युनिट जे आहे ते आहे ओव्हरहेड्स. त्या युनिट मध्ये मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्सचा अर्थ काय होतो आणि त्यांची व्याख्या काय आहे. एक साधारणपणे 2-3 व्याख्या आपण अभ्यासली की ओव्हरहेडची कन्सेप्ट जी आहे ती आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यातला एक मेजर पार्ट आहे पुढे 1.2 क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्सचं वर्गीकरण. आता ओव्हरहेड्स हे कसे स्पष्ट होतात, कसे निर्माण होतात, ते कसे ओळखले जातात ते आपण सगळं त्या ठिकाणी अगोदर इंट्रोडक्शन मध्ये शिकणार आहोत. आणि मग त्यानंतर ओव्हरहेड्सचं कोणकोणत्या भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं, ओव्हरहेडचे प्रकार काय काय आहेत ते आपल्याला प्रामुख्याने पहिल्या प्रकरणामध्ये शिकायचे आहेत. नंतर दुसरा टॉपिक आहे अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स पार्ट फर्स्ट. बघा मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की या दुसऱ्या प्रकरणामध्ये स्टेप्स इन ओव्हरहेड्स अकाउंटिंग, तर साधारणपणे इथे 4 स्टेप दिलेले आहेत, परंतु 5वी स्टेप जी आहे ती थर्ड युनिट मध्ये आहे आणि म्हणून सेकंड युनिट मध्ये 4च स्टेप तुम्हाला दिसतील. कलेक्शन म्हटलं तिथे पहिली स्टेप, त्याला मी म्हणेल कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स, म्हणजे खर्चाचं एकत्रीकरण आणि वर्गीकरण. ओव्हरहेड कॉस्ट जे आहे त्याचं एकत्रीकरण आणि वर्गीकरण केलं जातं. नंतर ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स, म्हणजे ओव्हरहेड कॉस्ट जे आहे त्याचं वाटप, डिस्ट्रीब्युशन हे त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं. त्यानंतर अपॉर्शनमेंट अँड लास्टली रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स. अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स म्हणजे काय, तर ओव्हरहेड कॉस्ट जे आहे त्याचं प्रत्येक डिपार्टमेंटला थोड्या थोड्या प्रमाणात वाटप केलं जातं. ते डिस्ट्रीब्यूट करता येत नाही कुठल्याही एका डिपार्टमेंटला, ते अनेक डिपार्टमेंटवर अपॉर्शन करावे लागतात. याचा अर्थ काय, थोड्या थोड्या प्रमाणात जे ओव्हरहेड कॉस्ट आहे ती खर्च करावी लागते आणि त्याला अपॉर्शनमेंट असं म्हटलेलं आहे. मग संघटनेमध्ये सर्व्हिस डिपार्टमेंट्स असतात, प्रोडक्शन डिपार्टमेंट्स असतात, अनेक डिपार्टमेंटवर ही ओव्हरहेड कॉस्ट डिस्ट्रीब्यूट केली जाते छोट्या छोट्या प्रपोर्शन मध्ये. त्याला अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स असं आपण म्हटलेलो आहोत. आणि या कन्सेप्ट तुम्हाला पुढे पुढे गेल्यानंतर आणखी सारांशाने म्हणजे अतिशय स्पष्टपणे समजणार आहेत. नंतर रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स, इथे सेकंड टॉपिक मध्ये एकदा अपॉर्शनमेंट सगळ्या विभागांना झाल्यानंतर ओव्हरहेड कॉस्टचं सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट आहे ती प्रोडक्शन डिपार्टमेंटला रिअपॉर्शन केली जाते किंवा डिस्ट्रीब्यूट केली जाते. म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंट प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला उत्पादन कार्य करत असताना जे सपोर्ट करतात, सर्व्हिस डिपार्टमेंट्स हे डिरेक्टली प्रोडक्शन मध्ये सहभाग नोंदवत नाहीत, पण सपोर्ट मात्र करतात. मी इतकं म्हणेल की सर्व्हिस डिपार्टमेंटच्या सहभागाशिवाय प्रोडक्शन डिपार्टमेंट कुठलेही उत्पादन करू शकणार नाही. तर अशा पद्धतीने सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट जी आहे ती प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला डिस्ट्रीब्यूट केली जाते, त्याला रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स म्हणायचंय. नंतर युनिट नंबर 3 अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स पार्ट सेकंड. अगोदर सांगितल्याप्रमाणे 5वी स्टेप जी आहे स्टेप्स इन ओव्हरहेड अकाउंटिंग मधली ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन,
तर ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय, त्याचं मिनिंग आपण पाहणार आहोत. ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शनचे मेथड्स आपण पाहणार आहोत. त्यानंतर मेथड्स ऑफ ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन, त्यानंतर ओव्हरहेड रेट्स, त्यामध्ये टाइप्स ऑफ ओव्हरहेड रेट्स देखील आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर 3.4 अंडर अँड ओव्हर ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स. तर अंडर ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय, ओव्हरहेड ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय, त्याचे रिझन्स काय आहेत, अंडर ऍब्सॉर्प्शनचे रिझन्स, ओव्हर ऍब्सॉर्प्शनचे रिझन्स, आणि त्या अंडर आणि ओव्हर ऍब्सॉर्प्शनची अकाउंटिंग ट्रीटमेंट जी आहे, कशा पद्धतीने अकाउंटिंग ट्रीटमेंट केली जाते याविषयी आपण सविस्तर माहिती युनिट नंबर 3 मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर युनिट नंबर 4 आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग टेक्निक्स, एबीसी टेक्निक्स आपण त्याला म्हटले त्या अगोदरच. तर डेफिनिशन्स, एबीसी टेक्निक म्हणजे काय, तर त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये दिलेली आहे. त्यानंतर स्टेप्स इन ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग, ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग मध्ये कोणकोणत्या स्टेप्सचा अंतर्भाव होतो हे आपल्याला त्या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. त्यानंतर 4.2 पर्पजेस अँड बेनिफिट्स ऑफ ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग, म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगचे हेतू किंवा उद्देश काय आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत थेरॉटिकली हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि लास्टली कॉस्ट ड्रायव्हर, कॉस्ट ड्रायव्हर ही काय कन्सेप्ट आहे हे आपल्याला समजावून घ्यायचे आहे. आणि कॉस्ट ड्रायव्हर्सचे प्रकार, टाइप्स ऑफ कॉस्ट ड्रायव्हर्स आपल्याला या 4थ्या प्रकरणामध्ये शिकायचे. आपण जी 4 प्रकरणं पाहिली, पहिलं होतं ओव्हरहेड्स, दुसरं अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स की ज्यामध्ये स्टेप्स इन ओव्हरहेड अकाउंटिंग असतात, कलेक्शन, क्लासिफिकेशन, एलोकेशन, अपॉर्शनमेंट, रिअपॉर्शनमेंट अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स. तर या स्टेप्स आपण 3 प्रकरणापर्यंत पाहिल्या आणि 4थं प्रकरण होतं ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग टेक्निक्स, कम्प्लिटली थेरॉटिकली टॉपिक आहे. आता टर्म सेकंड मध्ये ज्या प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे ही प्रकरणं, पुढची 4 प्रकरणं जी आहेत तर त्याचे टायटल असे आहेत युनिट नंबर 5 मेथड्स ऑफ कॉस्टिंग. तर या 5व्या प्रकरणामध्ये कॉस्टिंग मेथड्सचा परिचय आपल्याला या ठिकाणी करून दिलेला आहे. सगळ्या कॉस्टिंग मेथड ज्या आहेत त्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि याच कॉस्टिंग मेथड्स पैकी जॉब कॉस्टिंग मेथड जे आहे त्या जॉब कॉस्टिंग मेथड्स फीचर्स जे आहेत, ऍडव्हान्टेजेस आहेत, ते सगळं आपल्याला या ठिकाणी 5व्या युनिट मध्ये समजावून सांगितलेलं आहे. युनिट नंबर 6 आहे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग रिलेटेड आपल्याला थेरी प्लस प्रॅक्टिकल्स या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सेकंड टर्म मध्ये करायचा आहे. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट प्रिपेअर त्या संदर्भात करायचे आहे. युनिट नंबर 7 आहे प्रोसेस कॉस्टिंग, म्हणजे वस्तूची निर्मिती करत असताना वस्तूला कोणकोणत्या प्रोसेस थ्रू जावं लागतं आणि मग त्यासाठी स्वतंत्र प्रोसेस अकाउंट प्रिपेअर करायला लागतात. तर त्या संदर्भात प्रोसेस कॉस्टिंगची थेअरी आणि प्रॅक्टिकल्स आपल्याला 7व्या टॉपिक मध्ये शिकायचे आहे. त्यानंतर युनिट नंबर 8 आहे सर्व्हिस कॉस्टिंग. तर अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस आज बाजारात आहेत, तर त्यापैकी आपल्याला ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस जी आहे त्या संदर्भात अभ्यास या 8व्या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर 5व्या प्रकरणामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो ते आपण पाहणार आहोत. 5वं युनिट आहे मेथड्स ऑफ कॉस्टिंग, त्यामध्ये इंट्रोडक्शन टू मेथड्स ऑफ कॉस्टिंग. ऑल मेथड्स जे आहेत त्या ऑल मेथड्स आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि 5B मध्ये जॉब कॉस्टिंग मेथड जी आहे ती सांगितली, तिचं मिनिंग, जॉब कॉस्टिंगचे फीचर्स, ऍडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन्स आपल्या ठिकाणी दिलेले आहेत. युनिट नंबर 6 आहे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. तर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगचे मिनिंग, फीचर्स अगोदर आपण समजावून घेणार आहोत, म्हणजे वैशिष्ट्य काय आहेत कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगची. त्यानंतर वर्क सर्टिफाईड आणि वर्क अनसर्टिफाईड या कन्सेप्ट आपण या 6व्या प्रकरणात शिकणार आहोत. वर्क सर्टिफाईड म्हणजे काय, वर्क अनसर्टिफाईड म्हणजे काय, एस्केलेशन क्लॉज म्हणजे काय, कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काय, या सगळ्या थेरॉटिकल कन्सेप्ट आहेत त्याला इम्पॉर्टंट कन्सेप्ट होतो आपण. की कन्सेप्ट ते आपण 6व्या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. आणि नंतर याच प्रकरणामध्ये प्रॉफिट ऑन इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट या बाबतीत माहिती पाहणार आहोत. नंतर युनिट नंबर 7 आहे प्रोसेस कॉस्टिंग. तर प्रोसेस कॉस्टिंग मध्ये साधारणपणे प्रोसेस कॉस्टिंगचं मिनिंग जे आहे आणि प्रोसेस कॉस्टिंगची जी वैशिष्ट्ये आहेत ती थेरॉटिकली आपण शिकणार आहोत. आणि त्यानंतर प्रिपरेशन ऑफ प्रोसेस अकाउंट्स, प्रोसेस अकाउंट्स कसे प्रिपेअर करायचे त्या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत. प्रोसेस अकाउंट प्रिपेअर करत असताना नॉर्मल लॉस अकाउंट, ऍबनॉर्मल लॉस अकाउंट आणि ऍबनॉर्मल गेन अकाउंट देखील आपल्याला प्रिपेअर करायला लागतात.
तर नॉर्मल लॉस म्हणजे काय, ऍबनॉर्मल लॉस म्हणजे काय, ऍबनॉर्मल गेन म्हणजे काय, या कन्सेप्ट देखील आपल्याला समजून घ्यायचे. आणि प्रोसेस अकाउंट सोबत आपल्याला नॉर्मल लॉस, ऍबनॉर्मल लॉस अकाउंट किंवा ऍबनॉर्मल गेन अकाउंट सुद्धा प्रिपेअर करायचे आहे. त्यानंतर 7.3 जॉईंट प्रोडक्ट्स अँड बाय प्रोडक्ट्स. जॉईंट प्रोडक्ट्स ही काय कन्सेप्ट आहे आणि बाय प्रोडक्ट्स ही काय कन्सेप्ट आहे हे आपण समजावून घेणार आहोत. आय थिंक बऱ्याच मुलांना जॉईंट प्रोडक्ट्स आणि बाय प्रोडक्ट्स काय आहेत हे कन्सेप्ट मुळात माहित असतील, तरी देखील आपण आपल्या सिलेबसचा पार्ट आहे म्हणून ते समजावूनच घेणार आहोत. युनिट नंबर 8 आहे सर्व्हिस कॉस्टिंग. सर्व्हिस कॉस्टिंग काय आहे, त्याचं मिनिंग, फीचर्स आणि सर्व्हिस कॉस्टिंगचे ऍप्लिकेशन्स कुठे कुठे वापर केला जातो सर्व्हिस कॉस्टिंगचा हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. त्यानंतर कॉस्ट युनिट, टाइप्स ऑफ कॉस्ट युनिट आपल्याला त्यामध्ये शिकायचे आहेत. सिंपल किंवा सिंगल कॉस्ट युनिट किंवा कंपोजिट कॉस्ट युनिट हे टाइप्स आपल्याला कॉस्ट युनिटचे शिकायचे आहेत. आणि नंतर मी जसं सांगितलंय तुम्हाला कॉस्ट शीट फॉर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस. ट्रान्सपोर्ट सर्व्हिस कन्सिडर करून बाकीच्या हॉस्पिटल सर्व्हिस असतील, कॅन्टीन सर्व्हिस असेल, तर या सर्व्हिसेस सोडून फक्त या वर्षामध्ये आपला या युनिटमध्ये ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस जे आहे त्याशी रिलेटेड फक्त अभ्यास करायचा आहे. त्यापेक्षा जास्त वेगळ्या सर्व्हिसचा अभ्यास करायचा नाहीये. तर एकूण 8 प्रकरणं आपल्याला या वर्षामध्ये पूर्ण वर्षामध्ये शिकायचे आहेत. मी पुन्हा एकदा सांगेल, इयरली पॅटर्न आहे, टर्म एंड आणि अॅन्युअल एक्झाम असं परीक्षेचं स्वरूप आहे. प्लस आपल्या विषयासाठी प्रॅक्टिकल आहे. टीवाय बीकॉम मध्ये ऑडिटिंग अँड टॅक्सेशन, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग सेकंड, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग थर्ड आणि या 3 विषयांसाठी तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. म्हणजे प्रॅक्टिकलची स्वतंत्र परीक्षा 20 मार्कांची, म्हणजे तुमची टर्म एंडची परीक्षा असणार आहे 20 मार्कांची, प्रॅक्टिकलची परीक्षा असणार आहे 20 मार्कांची आणि तुमची फायनल परीक्षा असणार आहे 80 मार्कांची. परंतु 80 पैकीचं कन्वर्जन तुमचं करण्यात येणार आहे 60 पैकी. म्हणजे टर्म एंडचे 20 मार्क, प्रॅक्टिकलचे 20 मार्क झाले 40 मार्क, 100 पैकी 40 मार्क कव्हर झाले, उरले किती मार्क, 60 मार्क्स. परंतु वार्षिक परीक्षा ही 80 मार्कांची होते आणि 80 मार्कांपैकी इतके मार्क्स तर 60 मार्कांपैकी किती असं कन्वर्जन केलं तर म्हणजे 20-20-60 असं तुमचं मार्कांचं बायफर्केशन केलेलं आहे आणि तुम्हाला 20-20-60 असे मार्क्स तुमच्या परीक्षेसाठी आहेत. या 20 मध्ये सुद्धा 50% थेरी 50% प्रॅक्टिकल्स, 60 मध्ये सुद्धा 50% थेरी 50% प्रॅक्टिकल्स. हे जे प्रोपोर्शन आहे सिलेबसचं थेरी आणि प्रॅक्टिकलचं हे कम्प्लिटली 50-50 असं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांनी ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला 50% हे वेटेज थेरीला जे दिलेलं आहे त्यासाठी 50% परिश्रम करणं अपेक्षित आहे आणि 50% वेटेज हे प्रॅक्टिकल्सला आहे. त्यामुळे 50% मध्ये तुम्ही प्रॅक्टिकलचा अभ्यास करू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रॅक्टिकल मॅनेज करू शकता. तुम्हाला म्हणजे टेक्निकल बाबी आहेत त्या, परंतु थेरी मॅनेज होणार नाही आणि होत नाही. तुम्हाला विदित आहे परीक्षेला दुसरा पर्याय कुठलाच नाही आणि तुम्ही पाहता की परीक्षा पद्धती आपल्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन केली जाते आणि त्यामुळे थेरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असल्याने तुम्हाला दोन्ही गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. ही गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने या ठिकाणी समजावूनच घ्यायची आहे, हे मी पुन्हा पुन्हा सांगेन. ठीक आहे, पहिला टॉपिक जो आहे आपला ओव्हरहेड्स. तर त्या ओव्हरहेडचं मिनिंग जे आहे ते मिनिंग आपण समजावून घेणार आहोत. म्हणजे ओव्हरहेड नेमकं कशाला म्हटलं जातं. आपण ओव्हरहेड्स हा शब्द प्रयोग आपलं लेक्चर झाल्यापासून बऱ्याचदा ऐकलेला आहे आणि कदाचित कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पार्ट फर्स्ट सेकंड इयरला तुम्ही ओव्हरहेड्स हा शब्द प्रयोग ऐकलेला आहे. तर आज आपण या ओव्हरहेड्स विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. साधारणपणे ओव्हरहेड कशाला म्हटलं जातं, तर ओव्हरहेड इज द ऍग्रीगेट ऑफ इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट, इनडायरेक्ट लेबर कॉस्ट अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. कशाला म्हटलं तर ओव्हरहेड्स हे असे आहेत की जे इनडायरेक्ट नेचरचे असतात आणि या ओव्हरहेड्स मध्ये इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट, इनडायरेक्ट लेबर कॉस्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इन्क्लूड केलेले असतात. की जे इनडायरेक्ट कॉस्ट जे आहे ती सेपरेटली आयडेंटिफाय होत नाहीये किंवा कन्व्हिनियंटली आयडेंटिफाय होत नाही की ते डायरेक्ट नेचरचे आहेत असं आपल्याला त्यांना म्हणता येत नाही. तर ते अप्रत्यक्षरित्या कन्व्हिनियंटली आयडेंटिफाय न झाल्यामुळे आपल्याला त्यांना इनडायरेक्ट
असं म्हणावं लागतं. मग ते मटेरियल असेल, तुमची लेबर कॉस्ट असेल, वेजेस म्हणू आपण त्याला, किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील. आणि हे इनडायरेक्ट नेचरचे एक्सपेन्सेस जे आहेत ते कुठल्याही एका कॉस्ट सेंटरला किंवा कॉस्ट युनिटला किंवा कॉस्ट ऑब्जेक्टला डिरेक्टली अलोकेट करता येत नाही. उदाहरणार्थ एखादा नग आहे किंवा एखादी नग संख्या आहे, त्यामध्ये इतकी इनडायरेक्ट कॉस्ट आपल्याला वाटून द्यायची आहे असं म्हणता येत नाही, कारण एकाच वेळी अनेक नग संख्येवर इनडायरेक्ट कॉस्ट खर्च होत असते इनडायरेक्टली. मग ती मटेरियलच्या स्वरूपात असेल, लेबरच्या स्वरूपात असेल, एक्सपेन्सेस स्वरूपात असेल. पण ही कॉस्ट जी आहे ती इनडिरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग मध्ये किंवा वस्तूच्या प्रोडक्शन मध्ये खर्च होत असते. ती जी कॉस्ट आहे ती आपल्याला डेफिनेटली अशी आयडेंटिफाय होत नाही, परंतु कॉस्ट मात्र इन्कर्ड होते त्या बाबीसाठी. विशिष्ट वस्तूचं उत्पादन करत असताना इनडायरेक्ट स्वरूपाचं मटेरियल कंझ्युम केलं जातं, इनडायरेक्ट स्वरूपाचे लेबर वापरले जातात किंवा इनडायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस खर्च केले जातात, की जे वस्तूच्या उत्पादनात कुठेही डिरेक्टली आपल्याला त्याचा अप्रोच दिसत नाही किंवा ते डिरेक्टली आयडेंटिफाय होत नाही. तुम्ही यापूर्वी पाहिलं असेल की ओव्हरहेड इज अ indirect cost in the nature of material, labor and expenses. म्हणजे त्याचं नेचरच इनडायरेक्ट स्वरूपाचं आहे आणि त्यामुळे ती डायरेक्टली आपल्याला आयडेंटिफाय होणार नाही. साधारणपणे आपण मागच्या वर्षात पाहिलं असेल की टोटल कॉस्ट जी आहे ती साधारणपणे 2 विभागामध्ये विभागली जाते. टोटल कॉस्ट किती विभागांमध्ये विभागली जाते? साधारणपणे 2 विभागात विभागली जाते. आणि ते 2 विभाग असे आहेत, डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट. म्हणजे टोटल कॉस्टचं 2 भागांमध्ये विभागीकरण होतं. त्यामध्ये डायरेक्ट कॉस्ट हा पहिला विभाग आहे आणि इनडायरेक्ट कॉस्ट हा दुसरा विभाग आहे. तर त्यातले डायरेक्ट कॉस्ट जो आहे त्या डायरेक्ट कॉस्टला आपण प्राइम कॉस्ट म्हणून ओळखतो, की जे आपण कॉस्ट शीट अभ्यासताना लास्ट इयरला अभ्यासलेला आहे. प्राइम कॉस्ट मध्ये काय काय असतं? डायरेक्ट लेबर, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत त्याची टोटल असते. आणि दुसरा पार्ट आहे इनडायरेक्ट कॉस्ट, की ज्यामध्ये इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट कॉस्टची टोटल असते. म्हणजे जे 2 भाग आपण केलेले आहेत टोटल कॉस्टचे, डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट, या 2 भागांमध्ये डायरेक्ट कॉस्ट मध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस, मटेरियल, वेजेस आणि एक्सपेन्सेसच्या अनुषंगाने इन्क्लूड झालेले असतात आणि इनडायरेक्ट कॉस्ट मध्ये मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेसच्या अनुषंगाने इनडायरेक्ट कॉस्ट जे आहे ते इन्क्लूड झालेले असतात. तात्पर्य तुमच्या लक्षात आलं असेल, टोटल कॉस्ट 2 विभागात विभागली गेलेली आहे. एक डायरेक्ट कॉस्ट स्वरूपाची आहे आणि दुसरी इनडायरेक्ट कॉस्ट स्वरूपाची आहे. तर इनडायरेक्ट कॉस्ट आणि डायरेक्ट कॉस्ट म्हणजे काय? आता डायरेक्ट कॉस्ट मध्ये डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस इन्क्लूड होतात आणि म्हणून त्याला प्राइम कॉस्ट असं म्हटलेलं आहे. आणि इनडायरेक्ट कॉस्ट मध्ये इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इन्क्लूड झालेले आहेत आणि म्हणून त्याला ओव्हरहेड्स असं म्हटलेलं आहे. आता ओव्हरहेड्स शब्दासाठी किंवा संकल्पनेसाठी कॉस्टिंग मध्ये किंवा कॉस्ट अकाउंटिंग मध्ये अनेक प्रकारच्या संकल्पना किंवा शब्दांचा वापर केलेला आढळून येतो. मग इथे प्राइम कॉस्टचं जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, दी टोटल कॉस्ट ऑफ डायरेक्ट कॉस्ट इज कॉल्ड ॲज प्राइम कॉस्ट. आणि मग प्राइम कॉस्ट मध्ये टोटल ऑफ डायरेक्ट मटेरियल्स, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस असते. म्हणजे इथे म्हटले सूत्र दिलेलं आहे, प्राइम कॉस्ट इज इक्वल टू डायरेक्ट मटेरियल्स, डायरेक्ट वेजेस अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस. बरोबर? आणि अगदी त्या पद्धतीने ओव्हरहेड्सचं सूत्र जे आहे ते तुमच्या समोर मांडलेलं आहे. ओव्हरहेड्स इज इक्वल टू इनडायरेक्ट मटेरियल्स, इनडायरेक्ट लेबर्स अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तर या पद्धतीचं सूत्र आपल्याला ओव्हरहेडचं सांगता येतं. आपण पुन्हा एकदा प्रस्तावनेमध्ये जे म्हटलंय की ओव्हरहेड इज द ऍग्रीगेट ऑफ इनडायरेक्ट मटेरियल्स, indirect labor and indirect cost which is not directly identified or not directly allocated to cost center or cost unit or it may be called cost object. आता तुम्हाला ओव्हरहेड म्हणजे काय हे थोडं समजायला सुरुवात झाली असेल की ओव्हरहेड कॉस्ट ही इनडायरेक्ट नेचरची असते, की डायरेक्टली आपल्याला आयडेंटिफाय होत नाहीये, परंतु
वस्तूचं उत्पादन करत असताना डायरेक्ट कॉस्ट सोबत इनडायरेक्ट कॉस्ट सुद्धा खर्च होते आणि म्हणून ज्या पद्धतीने वस्तूच्या उत्पादन खर्चामध्ये डायरेक्ट कॉस्टचा समावेश करणं अपेक्षित असतं, अगदी त्याचप्रमाणे इनडायरेक्ट कॉस्टचा सुद्धा समावेश होणं गरजेचं आहे. कारण ज्या इनडायरेक्ट कॉस्टवर खर्च केलेला आहे तो जरी नगण्य स्वरूपात असला तरी देखील त्या बाबीसाठी उत्पादकाला खर्च हा करावाच लागतो आणि ज्या ज्या बाबीसाठी खर्च केलेला आहे तो त्या वस्तूच्या उत्पादन खर्चामध्ये प्रोडक्शन कॉस्ट मध्ये समाविष्ट होण्याची आवश्यकता आहे. जर तो खर्च समाविष्ट झाला नाही तर उत्पादकाला इनडायरेक्ट कॉस्ट जी आहे ती भरून काढता येणार नाही आणि म्हणून वस्तूच्या उत्पादन खर्चामध्ये डायरेक्ट कॉस्ट म्हणजे इनडायरेक्ट डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस सोबत इनडायरेक्ट कॉस्ट कोणत्या आहेत की ज्या इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस होत असतात त्या शोधून काढणं देखील तितकंच महत्वाचं ठरतं. मला वाटतंय ओव्हरहेडची संकल्पना हळूहळू कदाचित तुमच्या लक्षात येत असेल. तात्पर्य आज तुम्ही इतकंच लक्षात ठेवणं अपेक्षित आहे की इनडायरेक्ट नेचरचे जे एक्सपेन्सेस आहेत की जे 3 आहेत, इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, त्यांची गोळाबेरीज याला आपण ओव्हरहेड्स असं म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की ओव्हरहेड्स या संकल्पनेला कॉस्टिंगच्या भाषेमध्ये अनेक शब्दांचा वापर केलेला आपल्याला आढळून येतो. पर्यायी शब्द ओव्हरहेड साठी वापरले जातात. इथे तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल ओव्हरहेड्स आर कॉल्ड ॲज ओव्हरहेड एक्सपेन्सेस. ओव्हरहेड्सला काय काय म्हणू शकतो आपण? ओव्हरहेड एक्सपेन्सेस म्हणतो. त्यानंतर ओव्हरहेड कॉस्ट देखील त्यांना ओव्हरहेड्सला म्हटलं जातं. त्यानंतर ओव्हरहेड चार्जेस, ओव्हरहेड एक्सपेंडिचर, ऑन कॉस्ट. बघा ओव्हरहेडचा पर्यायी शब्द आहे ऑन कॉस्ट. कदाचित तुम्ही सेकंड इयर मध्ये शिकलेला असाल. ओव्हरहेडचा पर्यायी शब्द ऑन कॉस्ट आहे. त्यानंतर सप्लिमेंटरी कॉस्ट, सप्लिमेंटरी पूरक, नॉट डिरेक्टली बट इनडिरेक्टली. काही गोष्टी पूरक स्वरूपाचे काम करतात, काही खर्च ते नेचर त्यांचं इनडायरेक्ट स्वरूपाचं असेल मटेरियलचं किंवा लेबरचं तर सप्लिमेंटरी कॉस्ट देखील त्याला म्हटलं जातं. नंतर नॉन प्रोडक्टिव्ह कॉस्ट म्हणजे उत्पादनामध्ये मटेरियल असेल, लेबर असेल, एक्सपेन्सेस असेल याचा उत्पादनासाठी वापर केला जातो. मनुष्यबळाच्या साहाय्याने कच्चा मालाचा वापर करून वस्तूंचं उत्पादन केलं जातं. बऱ्याचदा इनडायरेक्टली स्वरूपाचं जे काम केलं जातं त्याचा उत्पादनामध्ये किंवा उत्पादनामध्ये सहभाग असतो उत्पादन कॉस्ट मध्ये असं अजिबात नाही. उदाहरणार्थ सपोर्टिंगचं काम केलं जातं. उदाहरणार्थ ट्रान्सपोर्टेशन, वाहतूक हा सर्व्हिसचा पार्ट आहे. पण कच्च्या मालाची वाहतूक केल्याशिवाय त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करता येणार नाही. म्हणजे आता बघा वाहतुकीचा समावेश उत्पादनात नाहीये हे आपण पाहतोय. वाहतूक ही स्वतंत्र काम आहे, एक स्वतंत्र सेवा आहे, पण ती सेवा नॉन प्रोडक्टिव्ह स्वरूपाची आहे. म्हणजे उत्पादनामध्ये वाहतूक आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ एखाद्या साबणाची निर्मिती केली तर त्या साबणामध्ये एक छोट्याशा प्रमाणात वाहतूक आहे असं आपल्याला पाहता येतं का? नाही. पण त्या साबणाची निर्मिती करत असताना वाहतूक मात्र केलेली आहे. इनडायरेक्ट कॉस्ट जी आहे, नॉन प्रोडक्टिव्ह कॉस्ट आपण त्याला म्हणतो की उत्पादनात ही कॉस्ट कुठेही दिसत नाही किंवा सर्व्हिस दिसत नाही पण खर्च झालेली असते. त्यानंतर बर्डन किंवा बर्डन कॉस्ट. ओव्हरहेड्सला बर्डन किंवा बर्डन कॉस्ट असं देखील म्हटलेलं आहे. बर्डन म्हणजे एक प्रकारे वस्तूचं उत्पादन करत असताना जे अतिरिक्त बर्डन जे आहे इनडिरेक्टली नेचरचं ते उत्पादन खर्चावर पडलेलं असतं. म्हणजे असं नाही की आता डायरेक्ट लेबर आहे, डायरेक्ट मटेरियल आहे आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते झाले, ते उत्पादनाच्या वस्तूच्या उत्पादन खर्चामध्ये समाविष्ट झाले म्हणजे ही झाली वस्तूची कॉस्ट. नाही, तर त्यामध्ये इनडायरेक्ट नेचरचे सुद्धा एक्सपेन्सेस खर्च करायला लागतात की ज्याला आपण ओव्हरहेड्स म्हणतो की जे बर्डन या शब्दाने ओळखले जातात. नंतर लोडिंग एक्सपेन्सेस किंवा आपण ओव्हरहेड कॉस्ट वरती पाहिलेला आहे, ओव्हरहेड कॉस्ट देखील म्हणतो. तर ओव्हरहेड साठी अनेक शब्दांचा वापर त्या ठिकाणी केलेला आपल्याला आढळून येतो. तर ओव्हरहेड ही संकल्पना कदाचित तुम्हाला हळूहळू समजायला सुरुवात झाली असेल. आता इथे ओव्हरहेडशी रिलेटेड थोडीशी माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय. काय म्हटले पुढे स्क्रीनवर तुम्ही पाहत असाल इनडायरेक्ट कॉस्ट म्हणजे ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्सला काय म्हटलं जातं आता? इनडायरेक्ट कॉस्ट. आपण अगोदरच म्हटले टोटल कॉस्ट ही 2 विभागांमध्ये विभागली जाते, डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट. आता इनडायरेक्ट कॉस्ट असं जर म्हटलं आपण तर त्याला नकळतपणे आपण ओव्हरहेड्स म्हणायचं आहे. म्हणजे आपण ओव्हरहेड्स म्हटलो की आपल्या मनात आलं पाहिजे की ती इनडायरेक्ट कॉस्ट आहे. किंवा इनडायरेक्ट कॉस्ट म्हटलो की इनडायरेक्ट कॉस्ट म्हणजे ओव्हरहेड्स असतात
असं आपल्याला समजणं अपेक्षित आहे. तो अर्थ आपण ध्वनित करणं अपेक्षित आहे, तो आपल्या मनात आपल्याला समजणं अपेक्षित आहे. इथे असं म्हटलंय त्या संदर्भात इनडायरेक्ट कॉस्ट कॅन नॉट बी अलोकेटेड. इनडायरेक्ट कॉस्ट म्हणजे ओव्हरहेड्सचं ॲलोकेशन करता येत नाही, म्हणजे ते वाटप करता येत नाही मोठ्या स्वरूपात जसंच्या तसं. इट कॅन नॉट बी अलोकेटेड बट इट कॅन बी अपोर्शन टू. छोट्या छोट्या प्रमाणात विविध घटकांवर त्याचं वाटप करणं अपेक्षित असतं. म्हणजे बघा, साधारणपणे एखाद्या वस्तूच्या नगाच्या उत्पादनासाठी एवढी ओव्हरहेड कॉस्ट वाटून दिली असं आपल्याला म्हणणार नाही. तर त्या नगाचं उत्पादन करण्यासाठी एक छोटासा पार्ट जो आहे, कमी संख्या म्हणतो त्याला, व्हॉल्यूम फार कमी असतो, की जी ओव्हरहेड कॉस्ट त्या ठिकाणी खर्च झालेली असते. आणि ही टोटल ओव्हरहेड कॉस्ट आहे ना, ती सर्व नगांवर विभागली जाते. आणि म्हणून त्याला म्हटलंय इट कॅन बी अपोर्शन, ती कुठल्याच एका नगासाठी वाटून दिली जात नाही. इनडायरेक्ट कॉस्ट कॅन नॉट बी अलोकेटेड, कुठल्याच एका नगासाठी ती वाटून दिली जात नाही. बट इट कॅन बी अपोर्शन टू, ती एकाच वेळी अनेक नगांवर विभागली जाते. म्हणून त्याला म्हणतात इट कॅन बी अपोर्शन टू और ऍब्सॉर्ब बाय कॉस्ट सेंटर्स, किंवा अनेक कॉस्ट सेंटर्स किंवा कॉस्ट युनिटने ही कॉस्ट ऍब्सॉर्ब केलेली असते. म्हणजे कुठल्याच एका कॉस्ट सेंटरला किंवा कॉस्ट युनिटला ही कॉस्ट वाटून देता येत नाही. म्हणून असं म्हटलं इट कॅन नॉट बी अलोकेटेड बट इट कॅन बी अपोर्शन, ती एकाच वेळी अनेक नगांवर विभागली जाते, किंवा एकाच वेळी अनेक कॉस्ट सेंटर्स जे आहेत किंवा कॉस्ट युनिट्स आहेत त्यामध्ये ती ऍब्सॉर्ब केली जाते. म्हणजे ओव्हरहेड कॉस्ट कुठल्याच एका सिंगल युनिटसाठी, सिंगल कॉस्ट सेंटरसाठी किंवा सिंगल नगासाठी वाटप करता येत नाही. ती एकाच वेळी अनेक नगांवर, अनेक कॉस्ट सेंटर्सवर किंवा अनेक कॉस्ट युनिट्स आपण जे म्हणतो, कॉस्ट ऑब्जेक्ट्स म्हणतो, त्यावरती विभागली जाते, वाटप करून दिली जाते. तर या पद्धतीने ओव्हरहेड एक्सपेन्सेस जे आहेत ते इनडायरेक्ट नेचरचे असल्यामुळे ते मुळातच त्याचं व्हॉल्यूम जो आहे तो कमी स्वरूपात असतो. आणि जरी देखील तो कमी स्वरूपात असला तरी देखील सर्व नग उत्पादित करण्यासाठी जी ओव्हरहेड कॉस्ट इन्कर्ड झालेली आहे, खर्च झालेली आहे, ती सगळ्या नगांवर वाटप करणं अपेक्षित आहे. पुढे त्या संदर्भात असं म्हटलेलं आहे, ऑल एक्सपेन्सेस ओव्हर अँड अबाउट द प्राइम कॉस्ट आर नोन ॲज ओव्हरहेड चार्जेस. बघा, ओव्हर अँड अबाउट द प्राइम कॉस्ट म्हणजे प्राइम कॉस्ट जी आलेली आहे. आता तुम्ही पाहता प्राइम कॉस्ट मध्ये काय आहे, डायरेक्ट मटेरियल आहे, डायरेक्ट लेबर आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. तर हे डायरेक्ट मटेरियल असेल, डायरेक्ट लेबर असेल किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल, तर हे एक्सपेन्सेस करत असताना जेव्हा तुम्ही प्राइम कॉस्ट प्रिपेअर करता, त्या प्राइम कॉस्ट प्रिपेअर करत असताना इतर सपोर्टिंग बाबींसाठी जो खर्च केलेला आहे प्राइम कॉस्ट साठी, प्राइम कॉस्ट मध्ये ज्या खर्चाच्या बाबी समाविष्ट झालेल्या आहेत त्या खर्चाच्या बाबींमध्ये सपोर्टिव्ह कॉस्ट सुद्धा इन्क्लूड होत असते. ऑल एक्सपेन्सेस ओव्हर अँड अबाउट द प्राइम कॉस्ट म्हणजे प्राइम कॉस्ट व्यतिरिक्त वरची जी कॉस्ट आहे. उदाहरणार्थ प्राइम कॉस्ट ही उदाहरणार्थ एखादी नग संख्या किंवा एक नग उत्पादित करण्यासाठी किंवा 50 नग उत्पादित करण्यासाठी 5,000 इतका डायरेक्ट कॉस्ट खर्च झालेला आहे. म्हणजे प्राइम कॉस्ट ही डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस 5,000 रुपये ही डायरेक्ट कॉस्ट आहे. आणि इनडायरेक्ट कॉस्ट 1,000 रुपये खर्च झाली. म्हणजे टोटल कॉस्ट किती झाली, 6,000. 6,000चं रूपांतर आपण कोणत्या दोन घटकांमध्ये केलं, डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट. डायरेक्ट कॉस्ट मध्ये प्राइम कॉस्ट आहे, प्राइम कॉस्ट